जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे। सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहील, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी केले। पेण विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पेण येथील साई सहारा हॉलमध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीत वैकुंठ पाटील यांनी एक महत्त्वाची घोषणा केली। नॅशनल हेल्थ मिशन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कळवा आणि गडब येथील आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींसाठी प्रत्येकी 2.5 कोटी याप्रमाणे एकूण 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या इमारतींचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आढावा बैठकीदरम्यान आरोग्य विभागाच्या मूलभूत गरजा आणि समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून सेवा द्यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या। तसेच औषध साठा आणि तांत्रिक सुविधांची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही संबंधित विभागाला दिले। या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्राची नेहुळकर, रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका साळुंखे, पेणचे डॉक्टर सुनील नखाते, सुधागडचे डॉक्टर शशिकांत मढवी उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद सदस्य जागृती मानकर, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, JSWच्या CSR विभागाचे सुधीर तेलंग, रसिक कारे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता सगळ्यात अगोदर आम्ही जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते त्याचे अपडेट घेणार आहोत की कुठं काय काय लागतंय, त्याचा पूर्ण एक हे प्लॅन करणार आहोत आणि त्याप्रमाणे आता जे आमची पुढची आरोग्य समिती असेल तिथं मान्यता घेऊन ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आज आपण जे आढावा बैठक घेतली आहे त्याबाबत काय करतो? पेण, रोहा, सुधागड या तालुक्यातील सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चालू स्थितीवरती ची काय परिस्थिती आहे त्या बाबतीत या ठिकाणी आढावा बैठक झाली। या आढावा बैठकीमध्ये विशेष करून बेसिक्स ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्यांना प्राथमिकता द्यायला पाहिजे त्या बाबींवर चर्चा झालेली आहे। त्या बाबींवरती चर्चा होऊन त्या ठिकाणी ती जी कामं आहेत, मग ती सब सेंटरची त्या ठिकाणी कामं असतील, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामं असतील, त्या ठिकाणी डॉक्टर्सची काय कमतरता असेल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। त्या ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये औषध साठा या बाबतीत चर्चा झाली। अशा अनेक बाबींवरती या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा होत असताना या ठिकाणी आम्ही या गोष्टीचं PPT प्लॅनिंग तयार केलेलं आहे। या बाबतीमध्ये काही कमतरता असेल तर मग जिल्हा परिषदच्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी मी मांडणार आहोत। त्याचबरोबर जर राज्य सरकारकडून कोणत्या गोष्टी जर कमतरता असतील तर त्या बाबींवर सुद्धा सकारात्मक म्हणून मेघनाताईन बोर्डीकर या मॅडम आरोग्य मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत। या सगळ्या गोष्टीचा एकसार या ठिकाणी झालाय की खरं म्हटलं तर आरोग्य खातं हे अत्यंत सर्व जनसामान्यांच्या निगडीत असं खातं आहे। या खात्यामधून आपली जनसेवा ही सर्वसामान्य पोच करायची असते, परंतु या खात्याच्या बाबतीमध्ये जनसामान्यामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि तो नाराजी काय आणि त्या बाबींमध्ये आपण बघितलं तर पेण तालुका असेल, सुधागड तालुका असेल, रोहा तालुका असेल, हा पूर्णपणे ग्रामीण भागाने वसलेला असा तालुका आहे आणि या ग्रामीण भागामध्ये विशेष करून सब सेंटर्स मध्ये अनेक त्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावं लागतं। त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं तर इतर खात्यांकडे चांगल्या रीतीने पाहिलं जातं, पण आरोग्य खात्याकडे विशेष लक्ष नसतं। मग आरोग्य खात्याकडून ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सभापती आहेत, या सगळ्या मंडळांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन व्हायला पाहिजे। त्यांच्या माध्यमातून जी काही कामं आहेत ती येत्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे आढावा बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय, ही आढावा बैठकीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचे आम्ही एक संकल्प केलेला आहे। या संकल्पच्या माध्यमातून
आरोग्य सेवा सुकर व्हायला पाहिजे, सुलभ व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. निश्चितपणे भविष्यात आम्हाला यश येईल अशी या ठिकाणी आम्ही आशा करतोय. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.